नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा। बीडच्या मंत्री पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वारसा आहे। त्या लोकसभेला जरी पडल्या मात्र त्यांना जो गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे आणि त्यांच्या मागे जो समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या पाठबळावर त्यांना भाजपाला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यावं लागलं, त्यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार करावं लागलं। ही सर्व आपल्याला हेच दाखवतं की पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे समाज आहे आणि त्याची दखल भाजपाला घ्यावी लागते आणि त्यांना उमेदवारी द्यावी लागते आणि त्यांचं पुनर्वसन करून त्यांना मंत्रिपदही द्यावं लागतं। गेल्या 5 वर्ष त्या पराजित झाल्यामुळे त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पराभव केल्यामुळे त्यांना 5 वर्ष घरी बसून राहावं लागलं होतं। मात्र या काळातही त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान स्थापन करून अनेक पदयात्रा काढल्याचं महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे त्या आणि दसरा मेळ्याच्या माध्यमातून ही त्या समाजासमोर आपले मत नेहमी मांडत असतात आणि समाजाचा जो पाठिंबा आहे त्यांना नेहमी मिळतो। गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांना नेहमीच समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे, हे आपण पाहतोच। आता पुन्हा एकदा मंत्री झाल्या। नुकताच बीड जिल्ह्यामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा डिवचल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। तुम्ही जर बाहुबली असाल तर मी शिवगामिनी म्हणजे त्या बाहुबलीच्या आई आहे, असा एक स्टेटमेंट त्यांनी या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांना मारला होता। त्यानंतरही त्यांनी पुन्हा एका कार्यक्रमामध्ये आपण आणि आपले जे वडील आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मागे मोठा समाज आहे आणि मोठे समर्थक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। जर गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आपण जर एकत्र केले तर एक नवीन पक्ष उभा राहू शकतो, असं एक मोठं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनीही यापूर्वी पक्ष स्थापन करण्यासंदर्भात 2002 मध्ये एक हालचाल सुरू केली होती। तसं छगन भुजबळ यांनीही माध्यमाशी बोलताना सांगितलं की गोपीनाथ मुंडे ही माझ्याकडे आले होते आणि आपण एक पक्ष स्थापन करू, असं एक त्यांनी हालचाल केली होती। आणि त्यानंतरही अनेक वेळेस गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा इशारा त्यांच्या वरिष्ठांना दिलेला होता आणि गोपीनाथ मुंडे हे पक्षातून बाहेर पडतायत का अशा चर्चाही संपूर्ण महाराष्ट्रावर त्या वेळी झालेल्या आहेत। मात्र गोपीनाथ मुंडे हे पक्षाच्या बाहेर पडले नाहीत। आता पुन्हा पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी होते का? त्यांचं जे स्वप्न आहे की आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत ते त्यांचं भाजपामध्ये राहून पूर्ण होईल का? की त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागेल? की ते जे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं की आपला एक पक्ष असावा, ते गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पंकजा मुंडे साकार करतील का? की भाजपमध्ये राहून त्यांचं जो स्वप्न आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते राज्याचं मुख्यमंत्री ते कसं या पायऱ्या चढतील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल। मात्र त्या जेव्हा मंत्रिपदावर बसल्या तेव्हा त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची जी इच्छा आहे ती अनेक वेळेस बोलून दाखवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपात एक महिला म्हणून त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत, त्यांच्या मागे मोठा समाजही आहे। त्यामुळे
भाजप त्यांचा मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड करूही शकतो किंवा नाही करू शकत, हे त्या वेळेच्या सिच्युएशनवर अवलंबून आहे. मात्र पंकजा मुंडे ह्या अशी रिस्क किंवा असा धोका घेऊ शकतात की स्वतःचा पक्ष काढू शकतात. यावेळी अनेक संभाजीनगर जिल्ह्याचे जे खासदार आहेत इम्तियाज जलील, त्यांनी त्यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष काढावा असं एक आव्हान केलेलं होतं. आणि असे एक मतप्रवाह आहे की पंकजा मुंडे या पुढे झाल्यास त्यांच्यासोबत अनेक लोक येऊ शकतात आणि एक पक्ष काढू शकतात. मात्र पंकजा मुंडे ही रिस्क किंवा हा धोका घेऊ शकतात का की भाजपमध्ये राहूनच आपलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार करू शकतात, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. मात्र या संदर्भात पंकजा मुंडे यांनी आपण सत्तेत आहोत, भाजप देशात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे, आपणही मंत्री आहोत, मला मागितलं ते मिळतं असं एक वक्तव्य करून त्यांनी आपण पक्ष काढणार नाहीत या वक्तव्यासंदर्भाचं जे सारव त्यांनी केलेले आहे. परंतु राजकारणात काहीही होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं असं आपण आतापर्यंतचा अनुभव बघतो. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या पक्ष काढू शकतात का, त्या भाजपमध्ये भाजपमधून बाहेर पडून पक्ष काढू शकतात का, अथवा भाजपमध्ये राहून जे आपलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतात, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.